मी हात जोडतो खाली या मला वर येणार नाही विचारा तुम्ही आलात काय काय करलात नेमकं तुम्ही इथे एसपी आलेत का हे दोघं आता आम्ही रात्री त्यांना सांगितलं पीआयला कलेक्टर आणि एसपी सीआयडीचे दोघाला बोलवा त्याशिवाय आम्ही हे करणार तरी बी हे म्हणजे त्या गोष्टीचं गांभीर्यच घेत नाही कालच म्हणलं होतं कलेक्टर आणि एसपी ह्याचे सीआयडीचे त्या दोघांना तिथं बोलवा तुम्ही खरं काहीच नाही म्हणलं पण तरी बी ते अशी गोष्ट करते मी सांगितलं होतं कालच पाटील साहेबाला मला माहितच नव्हतं काय मी सांगतो त्यांनी काल सांगितलं होतं का एसपी साहेबांना आणि कलेक्टर साहेबाला बोलवा म्हणून इथं सांगितलं असलं तर बोलवा ना पाटील साहेबाला बोललो आम्ही रात्री त्याशिवाय आम्ही करणार आहे नाही त्यांना इकडेच बोलवा आम्हाला करायचं हे बघा त्यांना काहीतरी शब्द दिला पाहिजे कलेक्टर साहेबाला आम्ही 10 वेळेस मेसेज करतो मी कधी कोरडा पडत नाही मी कोरडा पडतोय मी कधीच कोरडा पडत नाही तो उलट्या खालचा मला ते एवढं वाटत नाही ते लेकरू जर गेलं हॅलो नमस्कार इकडे गावकऱ्यांचं म्हणणं होतं की बोललं पाहिजे एसपी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना मला असं वाटतंय तुम्ही दोघांना यावं मी आहे इथं स्वतः यांना थोडस वरती गेला जीव नको जायला एखाद्याच्या लेकराचा मी पाय पडलोय त्यांच्या पाय पडलोय मी त्यांना पाय पडलो कलेक्टर साहेबांनी तुम्ही दोघं तातडीने येऊन जा नको एखादा उगाच जायला मी आहेच मी तर रिक्वेस्ट करतो मी सारखं पाय पडतो त्यांचा जीव नाही जायला पाहिजे त्यांनी साहेबांना पण बोलवा कारण उद्या तरी काय इथं जर जीवच एखाद्या जमत असं काय उद्या येऊन जावा मला साहेबांना बर पुण्याहून कोण निघालंय आता बर घ्या लवकर घ्या तुम्ही या तोपर्यंत मी रिक्वेस्ट करतो यार घ्या रे मला हे ना मी म्हणतो बघूच ना आपण रे हे सरकार गेलं खड्ड्यात दादा आम्ही पाय पडलो ते म्हणते माझी इच्छाच नाही म्हणते आता खाली येण्याची पुण्याहून कोणीतरी अधिकारी बरं तिकडे मॅडम आम्ही रात्रीच निवेदन देताना सांगितलं होतं जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी तुम्ही काहीच उत्तर देऊ शकत नाही आमच्या कुठल्याच गोष्टीला वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत तिथं येत नाहीत काहीतरी ठोस निर्णय सांगत नाही तर आता ज्या मागण्या येतात कृष्ण आंधळे सोडता बाकी सगळ्या गोष्टी फक्त प्रशासनाच्या हातातल्या येतात तिथं वेगळं काही करायची गरज नाही प्रशासन काहीच करत नसलं तर आमची विनंती आम्ही 1:15 पर्यंत वाट बघणार आहेत त्याच्यानंतर आमचा निर्णय आम्ही घेणार आहे पण आता कलेक्टर आणि एसपी मसादोगले आहेत का तुम्ही बोललेत कलेक्टर आणि एसपी मसादोगले आहेत का हो एसपी आले कलेक्टरांचं सांगतील ना एसपी साहेब सांगतील त्यांना काय आता राज्य चलबिचल करायचं का काय मुख्यमंत्र्याला फडणवीसला वाटत नव्हतं मुख्यमंत्र्यांकडून असं होईल पण अवघड भैया हॅलो हॅलो अरे बाबा मी हात जोडतो बाबा तुम्हाला मला वर येता आहे ना आम्हाला माणूस लय महत्वाचा बरे त्याला त्यांना डॉक्टर पाठवून द्या एखादा वर मग डॉक्टर येऊ द्या नाही कोण जाऊ दे ते सरकार तिकडे मसन वाटे पतंगी साहेब ते नाही बोलत का फोन अरे बाबा ते सरकार मरू द्या तिकडे
एवढा मोठा मराठा आहे ना, मुश्किल करून टाकत राव. मी तुमच्या कुणाच्या कुटुंबाला धक्का लागल्यावर आरोपी सुटले, तुम्ही खाली यावर. मी रात्रीच सांगितलं होतं ना मी येतो म्हणून. मी रात्रीच म्हणलो ना तुम्हाला की येतो मी ताबडतोब तिकडे निघून. मला व्यवस्थित या खाली या. ते सरकार फरकार बघून घेऊ. यायचे त्याने शब्द द्यायचे, ते षडयंत्र करत असते ना एखादी सरकार. आहे ना एवढा मोठा मराठा समाज. आम्हाला तुमच्या कुटुंबाला गरज आहे होती. ते भयाचं स्वप्न साकार जगाला नाही सोडणार. तुम्हाला काय झालं आणि आरोपी सुटला नाही तिनं मुश्किल केली. या बरं या, तुम्ही खाली या. सरकार फिरकार जाऊ दे तिकडे. ते मसमाट आहे कशाचे पोलीस कशाचे अधिकारी कशाचं काय असतं बघू. आपल्या पद्धतीनं आपण घेऊन या कसं घ्यायचं. या बरं खाली या बरं प्लीज. नका रे, मला लय उभारात आहे ना, मला वर येता येत नाही त्याच्या. काय झालं बोलणं, काय विनंती? चक्कर आली, येतो म्हणे पाणी पितो. येतो म्हणे. फोनवर बोलू शकतो. सध्या काय मागणी आणि सीआयडीच्या काही तपासाचा आणि इतके पुरावे असून सुद्धा त्याला मोठ्यात आणि 300 मध्ये घेतलं जात नाही. त्याविषयी मला वाटतं पाटील साहेबांनी येणं गरजेचं आहे. पाटील साहेब त्यांना काय करूया, खाली त्यांना सांगतो आणि एकदा तुम्ही बोला ना, तुम्ही त्यांना शब्द द्या. फोन तुम्ही मला लावून द्या ना फोन. सरकारला सुद्धा सरकारला मेसेज देणं पण यंत्रणा पण नाही होते वर जाऊन काढायला. त्याला काही म्हणजे गाड्या असतात त्या गाड्या का होईना. जीव नको हो जायला. सरकारचे पण प्रतिनिधी बोलवा आज. सरकारचे पण प्रतिनिधी बोलवा आज की तुम्ही रिक्षा घ्या आणि अधिकाऱ्यांना पण बोलवा. आज संध्याकाळपर्यंत हा विषय निकाली काढा. हा ऐका ना, माझ्याकडे द्या मग. मनोज दादा बोलणार. मनोज दादा बोलणार. ऐका SP साहेब ऐका ना रे बाबा, तुमच्या पाया पडतोय यार मी. मला माणूस महत्वाचं. सरकार गेलं का त्याच्या गाडीत ते सरकार फारकारण ते अधिकारी मला नाही माहित. तुम्ही कुटुंबाला गरजेचे. इथं सगळं राज्य ढवळून निघालंय हो, बिथारलंय. तुम्ही काय करा, त्यांना खाली घेऊन या. SP साहेब सगळे जबाबदारी घ्यायला लागलेत. ते सगळे समजून सांगतील. पुन्हा आणखीन आज दिवसभरात सगळ्यांना बोलून घेतील. सरकारचे प्रतिनिधी बोलवतील. बरोबर ना साहेब? आणि CIDचे पण येतील. त्यांना बोला, SP साहेबाला बोला. तुम्ही खाली या प्लीज. त्यांना बोला, द्या त्या धनंजय भाईकडे द्या. मित्रा गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.